कसे आहेत सगळे? तर आजची मॉर्निंग गावी झाली आणि सकाळी उठल्या उठल्या आमची साफसफाई चालू होती आणि त्याच्यामध्ये टस्की पण एवढी मस्त सेट झालेली नाही ते सगळ्यांबरोबर छान खेळत होती, कारण तिला पूर्ण घर खेळायला भेटत होतं. घरातलं सगळं आवरलं आणि मग आम्ही बाहेर पडलो. देवाच्या पाया पण पडायचं होतं आणि मग महाडवरून आम्ही निघालो वाळणकोंडला. मी तिथे फर्स्ट टाईम गेलेली होती आणि खरंच हे खूपच मस्त होतं. आणि सगळे म्हणतात की आत्तापेक्षा जास्त सुंदर ते पावसाळ्यात होतं. आणि हे जे मंदिर आहे ना ते आई वरदायणीचं आहे आणि सगळे म्हणतात की इथे मागितलेलं नवस नक्कीच पूर्ण होतं. आम्ही तिथे खूप वेळ होतो. त्याच्यानंतर मग निघालो आणि घरी पोचल्यानंतर कळालं की इव्हिनिंगचा या लोकांचा काहीतरी भलताच प्लॅन होऊन बसला आहे आणि त्यामध्ये मोठेच नाहीत, लहान पण ॲड होते. आणि एवढ्या दिवसामधून कुठलं तरी काम एवढं मन लावून करताना मी ह्या दोघांना बघितलं आणि त्यामध्ये आमच्या टस्कीचा पण मध्ये मध्ये रोल होताच. आणि नंतर कळालं की आज पोपटी लावायचा प्लॅन आहे, म्हणूनच ते एवढी मन लावून सगळ्यांची कामं चालू आहेत. आणि त्याच्यामध्ये गंमत अशी की आमचा मटकाच फुटला आणि आमच्या मोठ्या काकींची आयडिया अशी की तो मटका सेलोटेपने चिपकायचा. म्हणजे विचार करा यार, काहीही झालं तरी पोपटी व्हायलाच पाहिजे हे यांचं ठरलेलं. आणि मग काय दुसरा मटका आणला आणि मग झाली पोपटीचं. तर झालं कसं तरी एक, पण जेव्हा आम्ही कौलावरचं चिकन करायला गेलो, बिचारा कौलाने सुद्धा आम्हाला साथ दिली नाही. पण आमचं पण ठरलेलं की काही झालं तरी आज गप्प राहायचं नाही. परत दुसरा कौला आणला आणि परत ट्राय केलं आणि फायनली सगळं एकदम ओकेमध्येच झालं. थँक्यू फॉर वॉचिंग.